यावर्षी सुरुवातीपासूनच पावसानं दांडी मारल्यानं पेरण्यांसाठी उशीर झाला। जून महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातल्या कोकण, मराठवाड्यासह विदर्भातही चांगला पाऊस झाला, पण पाऊस सगळीकडे सारखा पडला नाही। परिणामतः राज्यातल्या 84,61,069 हेक्टर म्हणजेच फक्त 59% क्षेत्रावर पेरणी झाली आहे। त्यानंतर पुन्हा पावसानं दांडी मारल्यामुळे बळीराजा चिंतेत आहेत। विदर्भ आणि मराठवाड्यातील हजारो सोयाबीन उत्पादक शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलेत। पेरणी करून 2 आठवडे उलटले तरी अनेक शेतांमध्ये सोयाबीन उगवलंच नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। सोयाबीनच्या बोगस किंवा निकृष्ट बियाण्यांमुळे पीक उगवलं नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। राज्यातील धाराशिव, बीड तसंच विदर्भातील अकोला, अमरावतीसह अनेक जिल्ह्यातून अशा तक्रारी समोर येत आहेत। पण आता या बोगस बियाण्यांच्या प्रकरणात कोणत्या कंपन्यांची नावं समोर आली आहेत, बोगस बियाण्यांचा काळा बाजार नेमका कसा सुरू आहे आणि हे रोखण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली आहेत, ज्या शेतकऱ्यांचं पीक उगवलं नाही त्यांना सरकार कोणती मदत करणार आहे, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। राज्यातील खरीप हंगामात सोयाबीन हे सर्वात महत्त्वाचं नगदी पीक मानलं जातं। यंदा राज्यात तब्बल 47 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होण्याचा अंदाज होता। पण राज्यातल्या काही भागात पेरणी योग्य पाऊस पडला तर काही भागात पाऊस कमी पडला आणि पेरण्या रखडल्या। राज्यात 13 जुलैपर्यंत 37,36,000 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली, पण ज्या शेतकऱ्यांनी पाऊस पडताच आशेनं पेरणी केली त्यापैकी अनेकांच्या शेतात सोयाबीनच उगवलं नाही। त्यामुळे आधीच पावसाच्या अनिश्चिततेने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता बियाण्यांचं नवं संकट उभं राहिलं आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत सोयाबीनच्या उगवण्या क्षमतेबाबत तब्बल 3,615 तक्रारी प्राप्त झाल्या। या तक्रारींची दखल घेत कृषी विभागाने विविध भागातून बियाण्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले। त्यापैकी 500 नमुने अप्रमाणित किंवा निकृष्ट आढळले आहेत। ही बाब अत्यंत गंभीर मानली जात असून कृषी विभाग आता ॲक्शन मोडवर आला आहे। या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 4 ठिकाणी बियाणे कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आता प्रश्न पडतो की बियाण्यांमध्ये नेमका घोळ कसा होतो। राज्यातील बहुतांश सोयाबीन उत्पादक शेतकरी म्हणजे जवळपास 75% शेतकरी घरगुती बियाण्यांचा वापर करतात, तर उर्वरित 20 ते 25% शेतकरी बाजारातून बियाणं खरेदी करतात। राज्यात 50 पेक्षा अधिक खासगी कंपन्या सोयाबीन बियाण्यांची विक्री करतात। या कंपन्या शेतकऱ्यांना सत्यप्रत बियाणे म्हणून बियाणं विकतात। इथंच महत्त्वाचा मुद्दा समोर येतो। प्रमाणित बियाण्यांची शासनाकडून कठोर तपासणी केली जाते, मात्र सत्यप्रत बियाण्यांची तितकी कठोर तपासणी केली जात नाही। खासगी कंपन्या बियाण्यांच्या पिशवीवर किमान 70% उगवण क्षमता असल्याचं लेबल लावतात आणि त्याच लेबलवर विश्वास ठेवून शेतकरी ते बियाणं विकत घेतात। पण या बियाणं उगवलं नाही तर शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं। यंदा महाबीजसह विविध खासगी कंपन्यांनी राज्याच्या बाजारात जवळपास 18,00,000 क्विंटल सोयाबीन बियाणं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत। पण त्यापैकी नेमकं किती बियाणं विकलं गेलं, किती निकृष्ट होतं आणि किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं याची अचूक माहिती अजून कृषी विभागाकडूनही उपलब्ध नाही। त्यामुळे ज्या जिल्ह्यात तक्रारी जास्त आहेत त्या ठिकाणी गुण नियंत्रण निरीक्षकांकडून विशेष तपासणी सुरू करण्यात आली आहे। आता सर्वाधिक तक्रारी कोणत्या कंपन्यांविरोधात आल्यात ते बघूया। कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक तक्रारी बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांविरुद्ध आल्या आहेत। या कंपन्यांविरुद्ध 13 जुलैपर्यंत तब्बल 1,129 तक्रारी झाल्या आहेत। या प्रकरणी अकोला, अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल आहेत। यानंतर रवी हायब्रिड सीड्स अँड रिसर्च कंपनी विरोधात 800 तक्रारी प्राप्त झाल्या असून अकोला जिल्ह्यात या कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कंपन्यांशिवाय महाबीज आणि पार्श्व जेनेटिक्स या कंपन्यांच्या बियाण्यांबाबतही शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्या आहेत। या तक्रारींची क्षेत्रीय पातळीवर तपासणी सुरू असल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे। आता या बोगस बियाणाबाबत सर्वाधिक तक्रारी अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यातून आल्या आहेत। त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे ते सर्वाधिक अडचणीत असल्याचं चित्र दिसून येते। दरवर्षी पेरणीच्या हंगामात बोगस किंवा निकृष्ट बियाण्यांच्या तक्रारी समोर येत आहेत। यामुळे शेतकऱ्यांचं केवळ आर्थिकच नाही तर मानसिक आणि शारीरिक नुकसानही होते, कारण एकदा पेरणी फसली, बियाणं उगवलं नाही की पुन्हा बियाणं मजुरी, मशागत करावी लागते। शेतकरी हे सगळं करायला तयार असला तरी पावसामुळे सगळा खेळ बिघडतो। राज्यात होत असलेल्या बियाण्यांच्या बोगसगिरीवर आता राज्य सरकारनंही कठोर भूमिका घेतली आहे। राज्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली। कृषी मंत्र्यांच्या या बैठकीत बोगस आणि निकृष्ट बियाण्यांबाबत जबाबदारी निश्चित करण्यासाठी नवीन कार्यपद्धती तयार करण्याची चर्चा झाली आहे। या नव्या धोरणात बियाण्यांचं उत्पादन
साठवणूक, तपासणी आणि विक्री या संपूर्ण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यावर भर दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। यावेळी कृषी मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीवर तातडीने कारवाई करण्यासाठी यंत्रणा उभी केली जाणार असल्याचं म्हटलं आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं पीक उगवलं नाही त्यांना सरकार काय मदत करणार आहे? तर बोगस बियाण्यांमुळे राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांचं पीक उगवलं नाही किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे दुबार पेरणीची वेळ आली अशा शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून पुन्हा बियाणं खरेदी करावं लागणार नाही। अशा बाधित शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन आणि विकास समिती म्हणजेच DPDCच्या निधीतून मोफत बियाणं उपलब्ध करून दिले जाणार आहे। अमरावती, अकोला, नागपूरसह अनेक भागात बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन आणि कापसाचं पीक उगवलं नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तातडीचा दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे। मात्र केवळ मोफत बियाणं देऊन हा प्रश्न कायमचा सुटणार नाही। बियाण्यांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतची संपूर्ण साखळीत पारदर्शकता आणणं आणि निकृष्ट बियाण्यांवर कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा केली तरच बियाण्यांमधील हा काळा बाजार थांबणार आहे। नाहीतर दरवर्षी शेतकऱ्यांना अशाच संकटाला सामोरं जाऊ लागू शकतं। आता सरकारच्या या नव्या धोरणाची आणि सुरू असलेल्या कारवाईची अंमलबजावणी किती प्रभावी होते याकडे राज्यातील लाखो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। तुमच्या भागातही बोगस बियाणं आढळून आलंय का? या बोगस बियाण्यांवर सरकारनं आणखी कोणती पावलं उचलायला हवीत? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि राज्यातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।